मागचे 2 लेक्चर तुम्ही केले असतील. आता आपण लेक्चर नंबर 3 वळणार आहोत. ओके, बेसिक मॅथमॅटिक्स M1 हे आपण युजेस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती ऍप्लिकेशन वरती बघतोय. तर मित्रांनो, आपल्याला यानंतरचं लेक्चर काय करायचं, स्टार्ट करायचं म्हणजे लेक्चर नंबर 3 ला आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, ज्यामध्ये आपल्याला काही क्वेश्चन दिलेले आहेत. त्या क्वेश्चन्सला काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. काय करायचंय मित्रांनो, त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचंय. ह्या ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह द फॉलोइंग म्हणजे लॉग 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 2-4 वेळेस आपल्याला लॉग दिलेला आहे, तर त्याला आपल्याला सिंगल लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. कोणत्या लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे, सिंगल लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे मित्रांनो. म्हणजे काय करायचंय, जर आपण याला सुरुवात केली सोडवायला तर सरळ सोपं आहे बघा. मागच्या लेक्चर मधलं सगळं काही क्लिअर झालं असेल, काही डाऊट असले तर मला तुम्ही व्हॉट्सअपला सेंड करू शकता बेटा. ओके, चला बघा मुलांनो, याला आता आपल्याला सिंगल लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे. तर मी तुम्हाला फॉर्म्युले सांगितले होते पहिल्या लेक्चर मध्ये, तेच फॉर्म्युले मी तुम्हाला ह्या ठिकाणी पुन्हा रिपीट करून देतोय बेटा. बघा काय करायचं माहिती का, एक फॉर्म्युला आहे लॉग ए. काय लॉग ए, या ठिकाणी नोट डाऊन करून देतो म्हणजे तुम्हाला यूज सुद्धा होतील. काय काय फॉर्म्युले बघितले बघा आपण. वी नो दॅट, काय घ्यायचं आपल्याला या ठिकाणी आपण वी नो दॅट घेऊ. ओके, वी नो दॅट, वी नो दॅट. आता याला सॉल्व्ह करायचं, याच्यासाठी लागणारे जे फॉर्म्युले ते नोट डाऊन करून घेऊ. पहिले काय लागणार आपल्याला, लॉग ए प्लस लॉग बी. 2 वेगवेगळ्या लॉगॅरिथमिक टर्मची ऍडिशन असेल आणि त्यांचा बेस सारखा असेल. त्यांचा बेस काय असेल, सारखा असेल, तर त्याला आपण कोणत्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, सिंगल लॉगच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. जो बेस असेल तोच घेणार आणि त्यांच्या सोबत हा ए आणि बी दिला, त्या दोघांचं काय करणार, मल्टिप्लिकेशन करणार. काय करणार, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आणि जर सबट्रॅक्शन असेल, काय असेल, सबट्रॅक्शन. सपोज दुसरा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे, लॉग ए टू द बेस ए मायनस लॉग बी टू द बेस ए. दोघांचा बेस सारखा आहे. इथे सुद्धा काय बेस मध्ये ए आहे, स्मॉल ए, आणि या ठिकाणी सुद्धा स्मॉल ए आहे. तर त्यावेळेस काय होणार बेटा, लॉग ऑफ बेस मध्ये तर स्मॉल ए येणार आणि ह्या दोन्हीची ए आणि बी चं काय होणार, डिवायडेशन होणार. ओके, ए आणि बी डिवाइड होणार. म्हणजे रीड कसं करायचं, लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू काय येणार, लॉग ए इंटू बी. ऍडिशन असेल तर मल्टिप्लिकेशन घ्यायचं, सबट्रॅक्शन असेल तर काय घ्यायचं बेटा, डिवायडेशन घ्यायचं. काय घ्यायचं, डिवायडेशन. याला म्हणतात प्रोडक्ट रूल. कोणता रूल, प्रोडक्ट. आणि याला म्हणतात क्वेश्चन रूल ऑफ लॉगॅरिथम. ओके, मग याच्यानुसार याला आपल्याला सोडवायचंय. मग याला सोडवायचंय तर आपल्याकडे काय काय दिले, मग आपण लेट काय दिलं बेटा, आपल्याकडे लॉग 3 प्लस लॉग, पुढे काय दिलं बेटा 5 मायनस लॉग 4 इज इक्वल. आता पहिले आपण ह्या दोघांना सॉल्व्ह करून घेऊ, ऍडिशन वाल्यांना. ओके, लॉग 3 प्लस लॉग 5. मग पहिला फॉर्म्युला लागू होईल त्यांना, लॉग ए प्लस लॉग बी चा. त्यानुसार काय होणार, ते लॉग. तुम्ही म्हणसाल सर यांच्या बेसमध्ये ए आहे, यांच्या बेसमध्ये तर काहीच नाही. बेसमध्ये काहीच जर नाहीये म्हणजे कोण असतो, तिथं ई असतो. जसं की एक्स च्या अपॉन मध्ये 1 असतो, एक्स च्या पॉवर मध्ये 1 असतो, एक्स ला इंटू मध्ये सुद्धा काय असतो, 1 असतो. माहिती ना आपल्याला. ओके, तो जिसका कोई नहीं होता उसका सबका मालिक एक होता है. तसाच लॉग मध्ये काय असते, ईश्वर. ईश्वर साठी आय येत असतात पण इथे ई म्हणलंय ईश्वर. ओके, काय घेतला ईश्वर साठी ई. ओके, समजायसाठी काय पण तयार करायचं, चिंता करायची नाही, आपली मर्जी असते. ओके, आता या ठिकाणी लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ए इंटू बी होत असेल तर लॉग 3 प्लस लॉग 5 चं काय होणार, लॉग 3 इंटू 5 होणार. काय होणार, लॉग 3 इंटू 5 होणार. कळलं. पुढची व्हॅल्यू ऍज इट इज मायनस लॉग 4, मायनस लॉग 4. ओके, इज इक्वल टू याला ऍज इट इज सॉल्व्ह करायचं. काय भेटणार, लॉग आणि 5 3 का 15, 5 3 चा 15. 5 3 चा काय भेटणार बेटा आपल्याला 15 भेटणार. मायनस हा लॉग 4 ऍज इट इज. आता कोणता फॉर्म्युला लागू होईल, सेकंड वाला. लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू काय होणार बेटा, लॉग ए अपॉन बी. काय ना, लॉग ए अपॉन बी म्हणजेच काय भेटणार बेटा या ठिकाणी, लॉग ऑफ ए म्हणजे काय होणार 15 आणि अपॉन म्हणजे कोण येणार 4. ओके, म्हणजे काय भेटणार, लॉग 15/4. आणि ही कुणाची व्हॅल्यू भेटली बेटा, लॉग ऑफ 3 प्लस लॉग ऑफ 5 मायनस लॉग ऑफ 4 याची व्हॅल्यू बघा आपल्याला भेटलेली आहे. आणि हे झालं आपलं
आन्सर. व्हिडिओला पॉज करायचं आणि नोट डाऊन करून घ्यायचं. याचंच कन्वर्जन केलं आपण सिंगल लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. त्यालाच आपण काय करतोय, सॉल्व्ह करतोय. ओके बेटा, व्हिडिओला पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, चला आता पुढच्या क्वेश्चन मध्ये आपण वळू. चालेल. आता काही क्वेश्चन यामध्ये लॉग 15/4 आले. काहीचा आन्सर वेगळा येऊ शकतो, म्हणून या ठिकाणी क्वेश्चन मध्ये त्यांनी सिंगल लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये सॉल्व्ह करा असं म्हटलेलं नाही. ओके, म्हणून त्यांनी फक्त सॉल्व्ह द फॉलोइंग असं दिलंय. आपण याला सिम्प्लिफाय केलं आणि फायनल आन्सर काढला. ओके, चला बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू. पुढच्या क्वेश्चन मध्ये काय दिलं, अरे बाबू रेशो दिले, पण घाबरायचं नाही. कॅल्क्युलेशन करायला आपल्याकडे कॅल्सी उपलब्ध आहे, चिंता ना करे. बस पुन्हा तेच फॉर्म्युले, मग पुन्हा आपल्याला तेच फॉर्म्युले वापरायचे, म्हणून मी या ठिकाणी लिहितो वी नो दॅट. आपल्याला माहिती आहे. काय माहिती रे बेटा, फॉर्म्युले माहिती आहे. कोणते, लॉग ए प्लस लॉग बी इक्वल टू लॉग ए इंटू बी. आता इथंच बेस दिला नाहीये, मग मी इथं पण बेस येत नाही, काही बिघडत नाही. असं जरी फॉर्म्युला दिलं तरी पण चालते. ओके, दुसरा कोणता फॉर्म्युला यूज होणार बेटा, लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू काय येणार बेटा, लॉग ऑफ ए बाय बी. एकदम सोपं आहे, फक्त लक्षात घ्यायचंय कुठं कुठला फॉर्म्युला वापरला जातो. मग आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचंय. तर नाव काय घेऊ आपण या ठिकाणी, नाव काय येणार आपल्याला, याला सिम्प्लिफाय करायचं. हा क्वेश्चन आहे आपला. काय येणार बेटा, लॉग 2/3 प्लस लॉग काय येणार 4/5 मायनस लॉग 8/15 इज इक्वल टू. आता हे दोघं यांची ऍडिशन आहे, यांची ऍडिशन म्हणून त्यांचं मल्टिप्लिकेशन झालं. इथे सुद्धा काय येणार, लॉग एकदाच येणार बेटा. आणि कोणाचं मल्टिप्लिकेशन होणार, 2/3 आणि 4/5. कुणाचं 2/3 आणि 4/5 त्यांचं काय होणार मल्टिप्लिकेशन. पुढची टर्म ऍज इट इज राहणार. पुढची टर्म काय येणार, ऍज इट इज म्हणून इज इक्वल, सॉरी या ठिकाणी काय आहे मायनस. काय दिलं आपल्याला, मायनस. समोरची टर्म काय घ्यायची बेटा, आपल्याला ऍज इट इज घ्यायची, ही वाली टर्म. ती काय ना, मायनस लॉग 8/15. कळालं तुम्हाला, पुन्हा बघा. लॉग ए प्लस लॉग बी, लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ए इंटू बी. सो या दोघांच्या ऐवजी काय घेतला, लॉग आणि ए इंटू बी म्हणजे 2/3 इंटू 4/5, 2/3 इंटू 4/5. रिमेनिंग राहिला -1/log 8/15. याला बघा आता सिम्प्लिफाय करायचे. तर लॉग ऑफ याचं सिम्प्लिफाय करायचं, तर जर मल्टिप्लायचं साइन असेल, बरोबर आहे का, या ठिकाणी 2/3 आणि 4/5 यांच्यामध्ये कुठलं साइन आहे, मल्टिप्लायचं, तर डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होत असते. 2 इंटू 4 काय होते 8 आणि 5 इंटू 3 किती आला 15 आणि मायनस या ठिकाणी सुद्धा लॉग ऑफ काय दिलेला आपल्याला 8/15 दिलेला आहे. ओके, मग दोन्ही व्हॅल्यू सारख्या झाल्या. एका लॉग 8/15 मधून दुसरा लॉग 8/15 गेला तर किती राहणार, 0 राहणार. किती राहणार बेटा, 0. मग आपल्याला फायनल आन्सर भेटलं लॉग ऑफ 2/3 प्लस लॉग ऑफ 4/5 मायनस लॉग ऑफ 8/15 इज इक्वल टू किती आला बेटा, 0. हे काय झालं आपलं रिक्वायर्ड आन्सर. व्हिडिओला पॉज करायचं आणि नोट डाऊन करून घ्यायचं. हे दोन फॉर्म्युले आता पाठ होऊन जातील आपले. ओके, पटापट लिहायचं बेटा. चालेल. आता यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, क्वेश्चन नंबर 3. तो क्वेश्चन नंबर 3 काय करायचा आपल्याला, आता सिम्प्लिफाय करायचा आहे. ओके, चालेल. बघा बेटा, आता प्रश्न थोडा दिसते तुम्हाला वेगळा, घाबरून जायचं नाही, एकदम सोपं आहे. ह्या क्वेश्चन मध्ये काही फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे. ते फॉर्म्युले सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी लिहून देतो. इकडे सुद्धा लॉग ए रेस टू एम, जे आपण पहिल्या लेक्चर मध्ये घेतलेले तेच फॉर्म्युले. लॉग ए रेस टू एम इक्वल टू काय आलं बेटा, एम लॉग ए. लॉग ए रेस टू एम इक्वल टू काय असतं, एम लॉग ए. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, याला जर लेफ्ट साइडला घेतलं तर एम लॉग ए इक्वल टू काय येऊ शकतं बेटा, लॉग ए रेस टू पॉवर एम. एम लॉग ए इक्वल टू काय येतं, लॉग ए रेस टू पॉवर एम. आता याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. याला सिम्प्लिफाय जर करायचं बेटा, तर आपण काय करणार, या ठिकाणी आपल्याला लॉग ए प्लस बी चा सुद्धा फॉर्म्युला यूज करायचा आहे. म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार वी नो
दॅट काय येणार बेटा 1/2 लॉग ऑफ सॉरी आपल्याला फॉर्म्युला लिहायचं आहे ना सो वी नो दॅट काय येणार बेटा या ठिकाणी फॉर्म्युला लिहायचा काय येणार log a प्लस log b इज इक्वल टू काय असतं बेटा log a इंटू b ओके आणि दुसरा कोणता फॉर्म्युला वापरायचा बेटा m log a इज इक्वल टू log a रेज टू पॉवर m हा वाला ओके हे दोन फॉर्म्युले आपल्याला इथे यूज करायचे मग आपण याला सिम्प्लिफाय करू नाव काय ना बेटा नावामध्ये 1/2 log 16 प्लस 1/3 तर काय ना बेटा 1/3 log 27 log of 27 इज इक्वल टू आता याला सिम्प्लिफाय करू बघा याला जर मी m मानलं log आणि याला a मानलं या फॉर्म्युला सारखं तर हा 1/2 16 च्या कुठे जाणार डोक्यावर म्हणजे काय होणार बघा हा राहणार log a च्या जागेवर कोण आहे 16 च्या जागेवर कोण आहे 16 आणि त्याच्या पॉवर मध्ये कोण जाणार m म्हणजे जो लॉगच्या समोर होता कोण होता 1/2 तो जाणार त्याच्या डोक्यावरती एकदम सोपे कळालं हे झालं आता पुढे प्लस पुढे काय बेटा प्लस आता हा 1/3 कोणाच्या डोक्यावर जाणार 27 च्या जसा की हा m कोणाच्या डोक्यावर गेला a च्या तसा हा 1/3 कोणाच्या डोक्यावर जाणार 27 चा म्हणजे काय राहिलं log 27 टू द पॉवर 1/3 आता याला सॉल्व करत घ्यायचं बेटा काय करायचं याला सॉल्व करत घ्यायचं मग मला सांगा 16 रेज टू 1/2 याला जर कॅल्सियम टाकलं रेज टू 1/2 म्हणजे काय असतं स्क्वेअर रूट आणि रेज टू 1/3 म्हणजे काय असतं क्यूब रूट ओके किंवा तुम्ही याला डायरेक्ट कॅल्सियम जरी टाकलं 16 रेज टू 1/2 तरी सुद्धा तुम्हाला आन्सर भेटून जाते ओके काय ना 16 चं वर्गमूळ 16 चा स्क्वेअर रूट किती येते बेटा 4 प्लस 27 चं क्यूब रूट 3 3 9 9 3 27 म्हणजे किती येणार 3 येणार ओके किती येणार बेटा 3 मग इज इक्वल टू log 4 प्लस log 3 करा आपला पहिल्या नंबरचा फॉर्म्युला काय आला बेटा log ऑफ 4 इंटू 3 म्हणजे फायनली 4 3 12 पुन्हाची व्हॅल्यू भेटली बेटा 1/2 log 16 प्लस 1/3 log ऑफ 27 याचं आन्सर काय भेटलं आपल्याला log ऑफ 12 भेटलं काय भेटलं बेटा log ऑफ 12 कळालं का चला व्हिडिओला पॉज करा आणि नोट डाउन करून घ्या हे समोरचे फॉर्म्युले नाही लिहिले तरी चालतात कारण की मी ऑलरेडी तुम्हाला नोट डाउन करून दिलेले आहे ओके या ठिकाणी तुम्हाला नोट डाउन करून दिले चला व्हिडिओला पॉज करा आणि नोट डाउन करून घ्या यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू चला बघा नोट डाऊन झाला असेल करून ठीक आहे पुढचं बघू आपण आता हा एक क्वेश्चन आपल्याला दिला बेटा या क्वेश्चन मध्ये सुद्धा आपल्याला तसेच फॉर्म्युले वापरायचे आहेत म्हणजे आपण सगळ्यात पहिलं काय लिहिणार बेटा वी नो दॅट कुठला फॉर्म्युला वापरायचा बेटा log a minus b तर लागणार कोणता लागणार log a minus log b इज इक्वल टू काय असणार बेटा log a upon b येणार काय येणार रे a upon b दुसरा एक कोणता वापरायचं काम पडू शकते इथं प्लस आलाय म्हणजे तिकडे पण वापरावं लागू शकते कोणता log a प्लस log b चा तर तो काय येऊ शकणार log a इंटू b तो जर वापरायचा असेल तर 1 च्या जागेवरती सुद्धा आपल्याला लॉग मध्ये कन्वर्ट करायचं काम पडू शकते म्हणजेच या ठिकाणी log a टू द बेस a इक्वल टू कोणता वापरणे 1 वापरणे आणि अजून एक फॉर्म्युला वापरणे मित्रांनो अगोदर आपण वापरला तोच m log a इक्वल टू log a टू द पॉवर m सिंपल फॉर्म्युले सगळे फॉर्म्युले जास्त नाही आहेत पण सोपं आहे ओके बघा आता याला यायचे ऍज इट इज आणि सॉल्व्ह करायचं मग काय म्हणणार आपण नाव म्हणणार काय म्हणणार नाव हे झाले फक्त फॉर्म्युला नाव काय क्वेश्चन बेटा आपला 3 पुढं log 2 टू द बेस 10 बर मायनस 1/2 पुन्हा log 36 बेस 10 आणि प्लस काय बेटा 1 चला करा बरं याला सिम्प्लिफाय हा 3 कोणाच्या डोक्यावर जाणार 2 च्या कोणाच्या म्हणण्यानुसार याच्या ओके मग चला जाऊ दे त्याला डोक्यावर log बेस मध्ये किती बघा 10 ओके 2 च्या डोक्यावर कोण जाणार 3
कळालं हे पहिलं. तसाच हा 1/2 कोणाच्या डोक्यावर जाणार 36च्या, म्हणजे काय येणार मायनस, इथं लॉग टू द बेस किती होता 10 आणि 36च्या डोक्यावर किती जाणार 1/2. 36च्या डोक्यावर किती जाणार 1/2. नंतर काय बेटा +1, नंतर काय आहे +1. ओके, इथपर्यंत सॉल्व्ह केलं. आता यानंतर काय करायचं 2 चा क्यूब किती होतं बे 8 होतो. ओके, मग log 8 to the base 10 मायनस इथं काय येणार log 36 म्हणजे काय येणार त्याची पॉवर 1/2. मी तुम्हाला सांगितलं 1/2 म्हणजे काय घ्यायचं बाब्या स्क्वेअर रूट घ्यायचं. काय घ्यायचं स्क्वेअर रूट. मग 36 चं स्क्वेअर रूट काय येणार बाळा 6 आणि टू द बेस किती आहे 10 प्लस. आता या सगळ्यांचा बेस 10 आहे दोघांचा, तर 1 ला पण बेस 10 मध्ये ह्या फॉर्म्युल्यानुसार कन्व्हर्ट करू शकतो. कसं log 10 to the base 10. ओके, log 10 to the base 10 म्हणजे काय होणार 1, म्हणून 1च्या जागेवर काय येतं log 10 to the base 10. आता बघा या दोघा जणांचं काय डिवायडेशन ते करून घ्या पहिलं. म्हणजे log ऑफ काय होणार 8/6 आणि बेस काय येणार 10 प्लस इकडे काय असणार log 10 to the base 10. आता या ठिकाणी 8/6 आणि 10 दोघांचा बेस काय झाला 10 आणि log a प्लस log b लागू झाला, तर काय घेऊ शकतो बेटा आपण log a म्हणजे कोणता 8/6 आणि इंटू b म्हणजे कोणता हा 10 आणि बेस मध्ये काय येणार बेटा 10. आता याला जर सिंप्लिफाय केला आपण 2 1 चा 2 2 2 चा 2 1 चा 2 2 3 चा 6 2 1 चा 2 2 3 चा 6 आणि 2 5 चा 10 8/45 40/3. म्हणजे फायनल आन्सर काय येतं माहितीये का आपलं, या ठिकाणी आपण फायनल आन्सर लिहून टाकू भेटायचं. काय येणार आपलं फायनल आन्सर 3 log 2 to the base 10 minus 1/2 log 36 to the base 10 plus 1 is equal to लेफ्ट हँड साइड. याचा आन्सर काय येणार log बेस मधला 10 ऍज इट इज, फक्त ब्रॅकेटला सॉल्व्ह केला आपण तर काय येणार ते 8/45 40/3 40/3. हे काय आलं बेटा आपलं फायनल आन्सर. व्हिडिओला पॉज करायचं आणि काय करायचं बेटा नोट डाऊन करून घ्यायचं आहे. एकदम सोपं आहे. शांततेत काय करायचे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. यानंतर काय करणार आहोत आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. ओके, पुढचा क्वेश्चन बघू आपण. झाला कडे इथपर्यंत. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन. आता याला सॉल्व्ह करायचंय. याच्यामध्ये सुद्धा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही फॉर्म्युले वापरायचे. कोणकोणते फॉर्म्युले वापरायचे त्याच्यात बेटा आपल्याला वी नो दॅट. पुन्हा तेच आता तर पाठ झाले असतील तुमचे फॉर्म्युले. वी नो दॅट पहिला कोणता आहे बेटा log a प्लस log b. कोणता अगोदर त्या काय बिघडत नाही. काय वापरणार log a इंटू b. दुसरा फॉर्म्युला कोणता बेटा log a मायनस log b इज इक्वल टू काय बेटा log a अपॉन b. ओके, या दोन फॉर्म्युले आपल्याला माहिती आहे. याच्यानुसार याला काय करायचं सॉल्व्ह करायचं. मग नाव काय करणार आपण नाव काय घेणार बेटा या ठिकाणी x² मायनस 3x प्लस 2 मायनस log ऑफ x मायनस 1. ओके, आणि प्लस log ऑफ x मायनस 2. याला काय करायचं आपल्याला सॉल्व्ह करायचं. ओके, मी याचा आन्सर या ठिकाणी या साईडला न लिहिता इथे लिहितोय. चालेल. ओके, समोर न लिहिता काय करतो इथंच खाली लिहितो, काय बिघडत नाही. मग हा लॉग जसाच्या तसा. पहिलं मी याला सिम्प्लिफाय करतो x² मायनस 3x प्लस 2 ला. म्हणजेच बाळांनो x² मायनस 3x प्लस 2 याचे जर फॅक्टर काढायचे आपल्याला तर काय भेटणार 2 1 चा 2 हा पण -2 हा पण -1 म्हणजे काय भेटणार एक भेटणार x मायनस 2 आणि दुसरा भेटणार x मायनस 1. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन क्लास 10 नाही समजलं तर मी एक लेक्चर टाकलेलं आहे किंवा टाकेल एक लेक्चर कशावरती क्वाड्रॅटिक इक्वेशनचं ते बघून घ्यायचंय. ओके, नसेल टाकलेलं तर मला मेसेज करा, मी पर्सनली सांगेल समजावून तुम्हाला कसं डायरेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅल्सीवरती सॉल्व्ह होतं. ओके, मग याचे काय फॅक्टर पडतील बेटा एक पडला x मायनस 2 आणि दुसरा कोणता पडला x मायनस 1. त्यानंतर हा ब्रॅकेट क्लोज. इथे काय आलं बेटा मायनस log ऑफ x मायनस 1 आणि प्लस log ऑफ x मायनस 2. एक चूक या ठिकाणी होऊ शकते मित्रांनो,
याला मुलं ऍज इट इज ठेवतील आणि ह्या दोघांची बेरीज करायच्या मागे लागतील, म्हणजे पहिला फॉर्म्युला या ठिकाणी ऍडिशन वाला यूज करायचा प्रयत्न करतील, log a प्लस log b. बट मित्रांनो या लॉगच्या समोर कोणतं साइन आहे, मायनस साइन आहे, तर हे अलाउड नाहीये. या दोघांची डायरेक्ट ऍडिशन अलाउड आहे का नाही, बिकॉज त्याच्या समोर मायनस साइन होतं का नाही. ही चूक करायची नाही, पहिले डायरेक्ट या दोघांची ऍडिशन करायची नाहीये. ओके, बघा पहिलं कसं करणार, याच्यामधून त्याला सबट्रॅक्ट करणार, म्हणजे सेकंड नंबरचा फॉर्म्युला काय लागू होईल मग, लॉग ए म्हणजे कोण आहे, एक्स मायनस 2 एक्स मायनस 1 आणि बी म्हणजे कोण आहे, एक्स मायनस 1. आलं लक्षात, समोरचं ही व्हॅल्यू ऍज इट इज लॉग ऑफ एक्स मायनस 2 ऍज इट इज. ओके बेटा, आता यातलं काही कॅन्सल होते का बघूया, काय कॅन्सल होते, एक्स मायनस 1 गेट कॅन्सल. ओके, काय म्हणते मागच्या लेक्चर मध्ये लेच कॉमेंट केली. ओके बघा, एक लेक्चर सिरियस पण बघायचं, काय लिहिलं लॉग ऑफ या ठिकाणी काय बेटा एक्स मायनस 2 आणि प्लस इकडे काय आला लॉग ऑफ एक्स मायनस 2. आता ह्या ठिकाणी पुन्हा लॉग ए प्लस लॉग बी हे मला लागू करायचं. काय भेटणार मग तुम्हाला, लॉग ऑफ काय भेटणार, लॉग ऑफ एक्स मायनस 2 इंटू एक्स मायनस 2 म्हणजे ए इंटू बी म्हणजे काय होणार एक्स मायनस 2 चा स्क्वेअर. असं पण लिहू शकता किंवा या 2 ला खाली पण आणू शकता. कोणत्या फॉर्म्युल्यानुसार, हा वाला फॉर्म्युला ऍड करून घ्यावा लागला तर कोणता, लॉग ए रेस टू एम इज इक्वल टू एम लॉग ए. ऑलरेडी बघितलाय, त्यानुसार या 2 ला खाली सुद्धा आणू शकता, म्हणजे काय होणार 2 लॉग ऑफ एक्स मायनस 2. आणि हे लॉग लॉग आपण शिकतो, याचं खूप काम आहे पुढे. ओके, भरपूर चॅप्टर मध्ये काम आहे भेटायचं. तर हे कुणाची व्हॅल्यू झाली याची. हे झालं आपलं फायनल आन्सर. ओके, व्हिडिओला पॉज करायचं बेटा आणि नोट डाऊन करून घ्यायचं. ठीक आहे, व्हिडिओला पॉज करून काय करायचा, नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, चालेल, लक्षात आलं इथपर्यंत. व्हिडिओला पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. काही डाऊट असले तर मेसेज वगैरे करत चला. ठीक आहे, नोट डाऊन करून झाला असेल. या समोरचा जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. कळतंय का मित्रांनो? आणि तुम्हाला जर चांगलं समजत असेल टीचिंग तर तुमच्या मित्रांना आवर्जून सांगा मित्रांनो. ओके, हे ऑनलाईन लेक्चर्स आहेत. ऑफलाईन लेक्चर मध्ये आपल्याला फीस जास्त पडते. ओके, त्यापेक्षा ऑनलाईन लेक्चर करायला कधीही परवडते. ओके, तर काही डाऊट असले तर निश्चित कॉल करा. ओके, बाय.